नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वरच्या स्कूलमध्ये रक्षाबंधन आहे आणि त्याला सोडवायला मी निघाली आहे. आता वाजले ते 9:30 आणि वरदला सोडून आले. तर आज म्हणत होतं तूच चल म्हटलं. रोज मला म्हणती की माझं हे राहिले ते राहिले, आज चलच. मग आता त्याला सोडवायला गेले होते. 9:30 वाजले, त्याला सोडून आले. आणि आज बाहेर एवढं डेंजर वातावरण झाले, एकदम पावसाचं वातावरण झाले. असं वाटतं आत्ता पाऊस पडेल की काय. आणि आज त्यांच्या स्कूलमध्ये रक्षाबंधन आहे. तर आज मस्त असं त्याला येल्लो कुर्ता घालून दिला आहे. चला तर मग आता घरातलं सगळं काम बाकी आहे, आंघोळ पण बाकी आहे. तर आता पहिल्यांदा ना पाणी तापते तोपर्यंत नाश्ता करून घेते. आणि लहान मुलांना डब्याला सँडविच कसं द्यायचं चपातीचं ते तुमच्यासोबत शेअर करते. कारण की स्कूलमध्ये ना सँडविच अलाउड नसतं आहे. वरच्या स्कूलमध्ये तर आता सँडविच अलाउडच नाही आहे, भाजी चपाती किंवा फ्रूट्स वगैरे. पण मग त्याला वेगळं काहीतरी द्यायचं म्हटलं ना का मग मी त्याला चपातीचं सँडविच बनवून देते आणि तो आवडीने खातो. आणि त्यामध्ये भाज्या पण भरपूर मी टाकते. चला आता कसं बनवते ते दाखवते. वातावरण पावसाचं झालं आहे. असं वाटते धो धो पाऊस पडेल एवढं वातावरण झालं. आणि पाऊस तसंही सांगितलेलं आहे. त्यामुळं सकाळी सकाळी वरच्या पप्पांनी सगळ्या झाडांना पाणी दिले आज. तर दोघांचा पण डब्बा बनवून दिलेला आहे, दोघांचा नाश्ता वगैरे झाला. पण माझा अजून चहा पण नाही. सकाळी फक्त कोमट पाणी पिले तेवढंच. तर इकडं ना भांडे झाले ते एवढे घासायला. तर आता मला भांडे घासायचे, पण भांडे घासायच्या आधी ना मी खाऊन घेते काहीतरी, कारण मला पण खूप भूक लागली आहे. 9:30 वाजून गेलेत आणि अजून मी चहा पण नाही घेतलेला. तर मग हे बाकीचं भांडे आणि किचन साफ करायचं नंतर करीन. आधी खाऊन घेते. सांगते की मी आता ना चपातीचं सँडविच कसं देते वरदला. तर त्यासाठी ना मी इथं चपाती घेतली आहे. आता ना उरली होती याच्यामध्ये थोडीशी भाजी. त्यामुळं आता हे सँडविच बनवते मी एक. आणि सकाळी खूप काही असते ना, त्यामुळं व्हिडिओ शूट करायलाच बनत नाही. कारण त्या दोघांचे डबे असतात आणि वरदचा वेगळा डबा, त्यांचा वेगळा डबा, 2 भाज्या, त्यानंतर नाश्ता पण वेगळा. त्याच्यामुळे सकाळी ना मला खूप गडबड असते, अजिबात टाईम मिळत नाही शूट करायला किंवा कॅमेरा कुठे लावायला. तर म्हटलं आत्ता आहे. तर आता बाकी इकडं पीठ वगैरे सांडलेलं आहे, कारण मी ना चपात्या वगैरे केल्या, अजून किचन वाटा काही ना पुसलेलं नाही आहे त्यामुळं. आणि इकडं भांडे पण झाले ते मला घासायला तयार. तर आता मी ना बनवून दाखवते कसं बनवायचं लहान मुलांसाठी. तर ह्या सगळ्या भाज्या आहेत ना, मी अशा मस्त शिजवून घेतल्यात, फ्राय करून घेतले ते. जेवढ्या होत्या माझ्याकडे तेवढ्या. याच्यामध्ये पनीर वगैरे काही पण ॲड करू शकता, सगळं काही. आणि इकडं हे मेयोनीज आहे. आणि इथं मी चपाती घेतली आहे. चला तर मग करून दाखवते मी तुम्हाला. चपातीवरती ना थोडंसं मेयोनीज टाकायचं आणि तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यात टोमॅटो सॉस पण टाकायचा. टोमॅटो सॉस आणि मेयोनीज असं दोन्ही टाकायचं. आणि हे ना असं चपातीला सगळीकडे लावून घ्यायचं. तर वरच्या स्कूलमध्ये सँडविच अलाउड नाही. त्याला आवडतं सँडविच, पण आता अलाउड नाही त्याच्यामुळं मी हल्ली देतच नाही त्याच्या डब्यात. ब्राऊन ब्रेडचं पण अलाउड नाही करत आता. त्याच्यामुळं मी त्याला नाही असंच सँडविच बनवून देते आणि तो खातो आवडीने. आणि कसं चपातीच्या आतमध्ये भाज्या गेल्या ना की मुलं खातात पण. आता चपातीला ना एक कट मारायचा असा, कोणत्याही बाजूने फक्त कट मारायचा असा. कट मारल्याच्या नंतर आहे ना, ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या इथं टाकून घ्यायच्या. कोणत्या तरी एका सेक्शनमध्ये टाकून घ्यायच्या सगळ्या भाज्या. तुम्हाला किती भाजी आतमध्ये घालायची त्याच्यावर. तुमची मुलं मोठी असतील ना तुम्ही जास्त भाजी घालू शकता, किंवा छोटी असतील ना तर कमी भाजी घातली तरी चालेल. आता मी ती एवढी भाजी घातली. आणि याच्यावरती ना आणखी थोडीसं वेगळं टेस्ट येण्यासाठी ना मी याच्यावरती ना चीज किसणार आहे. त्याच्यावरती चीज किसते. सकाळी चीज थोडं शिल्लक राहिलं होतं, वरदला काय दिलं होतं आणि त्याच्यातून थोडीशी वडी शिल्लक राहिली होती ना, त्यातूनच हे. तर आता हे चीज टाकलं ना, तर आता ही चपाती आहे ना आपल्याला अशी मोडपायची. इथून ह्याच्यावरती टाकायची, नंतर इथून याच्यावरती टाकायची, त्यानंतर इथून याच्यावरती टाकायची. तर झालं आपलं चपातीचं सँडविच तयार. आणि आतमध्ये भाज्या, चीज मस्त. आणि आता हे आपल्याला तव्यावरती तूप टाकून आहे ना मस्त असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे. तव्यावरती तूप टाकायचं. तुपाऐवजी बटर टाकलं तरी चालतं, पण मी ना तुपच टाकते. आणि याच्यावरती ही चपाती ना दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायची तुपात. तर तीच भाजी वापरून तुम्ही असं मुलांसाठी ना याचा रोल पण बनवू शकता आणि सँडविच पण बनवू शकता. तर चपाती भाजीमध्येच हे छान असं कॉम्बिनेशन आहे. रोज चपाती आणि भाजी देण्यापेक्षा ना
चपातीमध्ये भाज्या घालून थोडंसं वेगळं बनवून द्यायचं. आता मीचं एक रोल बनवून दाखवते. मेयोनीज लावून घेतले, याच्यात टोमॅटो सॉस पण लावू शकता आणि भाज्या अशा ह्याच्यात टाकून घेतल्यात आणि याच्यावरती थोडंसं चीज किसून याचा रोल तयार करणार आहे. तर आपलं हे चपातीचं सँडविच आहे ना तयार झाले. मी तूप लावून ना दोन्ही बाजूनी छान भाजले. आता मी ही चीज किसून घेतलं, याच्यावरती आणि आता याचा रोल तयार करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा असं, नंतर असा रोल तयार करायचा. छान रोल तयार झाला आहे चपातीचा. आणि हा रोल आहे ना तव्यावरती भाजायचा. तर पहा, तयार आहे आपलं हेल्दी सँडविच आणि हेल्दी रोल, चपातीचा हेल्दी रोल. आणि खूप टेस्टी लागतो खायला आणि दिसायला तर खूपच छान दिसतो. आणि हे आपलं चपातीचं सँडविच, याच्या आतमध्ये भरभरून असं चीज भाज्या टाकायच्या. आणि हे तुम्ही असं मुलांना इथं कट करून पण देऊ शकता 2 पीस. मी ना असंच देते वरदला, म्हणजे पकडून खाता येतं, नाही तर मग त्याच्याकडून ना कधी कधी आतल्या भाज्या सांडतात. तर कसं वाटलं तुम्हाला चपातीचा रोल आणि सँडविच? तर तुम्ही पण कधीतरी असं ट्राय करत जा किंवा देत जा मुलांना डब्याला. मी तर वरदला बऱ्याच वेळा असं सँडविच आणि असा रोल देते. तर मस्त असं सँडविच मी घेतलं आहे खायला. त्याच्यावरती चीज पण किसले, कारण अर्धची शिल्लक होतं. चला आता मी नाश्ता करते, या सगळे नाश्ता करायला. आमचं एक पार्सल आलं आत्ता मिशोवरून. आणि हे ना त्या दिवशी आम्ही शनिवारी याला गेलतो ना मॉलला, तिथं 150 रुपयाला होते हे कटर. आणि मी ते ऑनलाईन पाहिले स्वस्त होते म्हणून मी मागवलेत. आणि बऱ्याच दिवसांपासून हे कटर मला घ्यायचे होते आणि सेम असेच होते. अरे हे फाटलेलं आलं का? हे पहा, असं आलं आहे आतमध्ये फाटलेलं कटर. बघ कसे आलेत. तर सेम असेच होते आणि 150 रुपयाला होते. आणि हे मला ना 80 का 90मध्ये पडलेत काहीतरी मिशोवरून. तर खूप दिवसांपासून घ्यायचे होते. वरदला असे वेगवेगळ्या शेपचे नाही का चपाती द्यायला किंवा असं काही पण कट करायला. चांगलेत का? नाही आहे, ह्याची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे. हे असं वागतंय. हे रिटर्न करावं लागेल, पण ही पॅकेजिंगच सगळी तुटलेली आली होती. नाही, याची क्वालिटी खूप म्हणजे खूप खराब आहे. हे बघा, लगेच असं वागतंय, म्हणजे नाही का हातानेच एवढं वागतंय. वरून चपातीवरती हे करायला गेलं होतं. नको वाकू, राहू दे. क्वालिटी नाही चांगली आली, तर आता हे रिटर्न करणार आहे आम्ही. नाही बाळा, क्वालिटी नाही चांगली आली, आपण दुसरं आणू. नाही, रिटर्न करायचं, दुसरं मागू आपण छान. कैसा धमाका हो गया? क्या धमाका हो गया इधर से? आवाज आई बहुत जोर से मेरे को। किसका धमाका हुआ? बिल्डिंग गिर गई थी। बिल्डिंग गिर गई थी? किधर है बिल्डिंग? ये देखो। कौन सी, ये वाली? छत बनानी है उसकी। छत बनानी है? छत बन गई। छत बन गई। और ये छत। याच्या गाडीची सर्व्हिसिंग चालू आहे आणि सगळं इथं गॅलरीत पाणी पाणी केलंय. आणि इथं गॅलरीत सगळं पाणी केलंय. सर्व्हिसिंग करणी आहे. आणि मी त्याच्यासोबत खेळून यायला लागले म्हणून मला त्यांनी घरातली सगळी खेळणी भरायला सांगितली. आणि स्वतः इथं गाडीसोबत बसलाय पाणी पाणी खेळत ना. जो बोला वो काम करू. ही खेळणी मला भरायला सांगितली तिथली. आता किती वाजले? 6 वाजले संध्याकाळचे.
संध्याकाळी वरचे पप्पा थोडंसं लवकरच आले होते म्हणून आम्ही ना बाहेर निघालो. तर मला ना चप्पल घ्यायची होती. माझ्याकडे 1-2 चप्पल आहेत, पण ना एक तुटली, एक खूप लूज झाली म्हणून म्हटलं चप्पल घ्यावं, कारण की उद्या गावाला जायचं म्हणून सुपर बाजारला आलो. आणि मागच्या वेळेसच मी चप्पल घेतली होती जी मला आवडली होती, पण वरदने ती ट्रॉलीत ठेवायच्या ऐवजी परत तिथं ठेवून दिली. आणि ही असली चप्पल मला अजिबात मागच्या वेळी जी चप्पल मला इथं आवडली होती तो नंबर आता राहिलेलाच नव्हता, होता पण मोठा नंबर होता. तर चप्पल काय मिळाली नाही आणि बाहेर येऊन पाहतो तर इथं बाहेर पाऊस चालू होता थोडा-थोडासा. आणि माझं तर काही काम झालं नाही, पण वरदला मात्र एक लुडो भेटली. त्याला ना लुडोची गेम घ्यायची होती आणि रडून त्याने घेतलीच ती पप्पाकडून. काही बाकीचं काहीच काम झालं नाही. तर आता इथं पाऊस पण चालू होता थोडा-थोडा. मग काय आम्ही तसंच थोड्या पाऊस चालू होता निघलो. उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळे रस्त्याला बापरे काय ट्रॅफिक होतं. 1 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. वरून पाऊस पण चालू होता. आणि ना असं वाटलं की उगाच आलो. काम तर काही झालं नाही, पण ह्या ट्रॅफिकमध्ये 1 तास फसावं लागलं. तर असा होता आजचा दिवस. आम्ही पण उद्या जाणार आहे गावाला रक्षाबंधनसाठीच आणि आमचं आणखी पण काम आहे. तर चला भेटूया उद्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.